तुमचा टार्गेट मसल शक्यतो ग्लूट्स ठेवा. इगो लिफ्टिंग करू नका, ओव्हरलिफ्ट करू नका. डेडलिफ्ट जिथे येतं तिथं लक्षात ठेवा, इगो लिफ्ट करायचं नाही कधी. डेडलिफ्ट खतरनाक. आपली पॉवरचा एक स्त्रोत आहे. तुम्ही जे पकडणार एकदम ग्रिप टाईट पकडा. बॉडीचा कोणताच पार्ट वीक सोडू नका. असे आपण सुपरसेट बॅक टू बॅक 3 घेणार आहोत. अशातून तुम्ही पायाच्या अंगठा बघा. बॉडी बिल्डर वीक आहेत आणि त्यांचं कमी ग्लूट्स असल्यामुळे जे त्यांचा नंबर हुकलेला आहे त्यांना त्या ग्लूट्स मसलचे महत्त्व विचारा काय आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमित पवार, सर्टिफाइड फिटनेस कोच आणि आपलं स्वागत आहे युवा फिटनेस ऑफिशियल पेजवर. आपला आज वर्कआउटमधला आपला जे युवा फोर्स मोड आहे त्यातला आजचा लास्ट सेशन आहे. त्यातला आपला आज ग्लूट्स आणि काफ हा वर्कआउट आपण घेणार आहे. आणि या वर्कआउटचं शेड्यूल आपण नेहमीप्रमाणे जरा थोडं इंटरेस्टिंग असेल. तुम्ही कालच्या वर्कआउटवरून रिकवर झाला असेल मी आशा करतो. जो तुमचा स्क्वॉट आणि जो हॅमस्ट्रिंग झाला, अजून बरेच आपल्या इथली माणसं काय किंवा रिकवर झालेले नाही आहेत, पण तुम्ही आशा करतो रिकवर तुम्ही झाला असेल. तुमचा डाएट चांगला असेल तर किंवा डाएट चांगला करून तुम्ही रिकवर करा. आता त्याचबरोबर आपण आज ग्लूट्स आणि काफ हा आपला सायन्स बेस वर्कआउट असेल. आपण बघूया आजचे सिरीज. आपण मग कम से कम पहिले एक 10 ते 15 मिनिटं करू. तुम्ही तुमच्या बंद करत जावा. एल्बो ग्राउंडला. 1 2 3 सीट करायचं. आजचा आपला फर्स्ट सेट आहे रोमॅनियन डेडलिफ्ट. याच्या आपण साठी घेणार आहोत 3 रिपिटेशन 10 ते 12. याचा फॉर्म कंट्रोलमध्ये ठेवा आणि शक्यतो तुम्ही हा सेट पहिल्यांदा असं करत तर तुम्ही पहिल्यांदा त्याचा फॉर्म चेक करा, मुवमेंट चेक करा, नंतर सेट मारायचा प्रयत्न करा. आणि आपण सेट मारता वेळेस तुमचा टार्गेट मसल शक्यतो ग्लूट्स ठेवा. आता मी आता फॉर्म तुम्हाला दाखवतो, त्या फॉर्मने मारायचा प्रयत्न करा. आपल्या जो पायाचा टान्स आहे हा टान्स शिकवला आपण नॉर्मल ठेवा. नॉर्मल ठेवला बरोबर बॅक अप ठेवायची, चेस्ट अप, कोर पुन्हा टाईट. हे मुवमेंट ठेवा बरोबर. नाइस. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कंट्रोल फॉर्म कंबर मागे स्टार्टिंगला बॅक अर्च कर आणि ग्लूट्स स्ट्रेच करून वरती कॉन्ट्रॅक्ट. सगळ्यात जास्त फोकस तुझा आता ग्लूट्समध्ये ठेव. आपण टार्गेट मसल ग्लूट ठेवणार आहे. बाकीचे हॅमस्ट्रिंग, आउटर इनर मसल हे आपले लेगचे सपोर्टिंग मसल राहते. लोअर बॅक ते आपले प्रायमरी मसल आहेत. टार्गेटेड मसल आपला घेणार आपण ग्लूट्स.
आपला हा सेकंड सेट आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर तुमच्या या सेटमध्ये नवीन असाल तर जास्त वेळ घेऊ नका. तुमच्या बॉडीवर किंवा आपण जो मसल घेतला त्या मसलला जेवढा ताण जास्त पडेल अशा हिशेबानं तुम्ही वेट सेट करा. इगो लिफ्टिंग करू नका, ओव्हरलिफ्ट करू नका. तुम्हाला थोडं टफ जाऊन द्या, पण इंजुरी न होऊन देता असं वेट सेट करा. सेटचा फॉर्म चेक करा. बॅक क्रच, थ्री, फोर, फाइव, सिक्स, सेवन, एट, come on, 9, 10. Go. या सेटचं काय नाव आहे? रोमानियन डेडलिफ्ट. डेडलिफ्ट जिथं येतं तिथं लक्षात ठेवा, इगो लिफ्ट करायचं नाही कधी पण. कारण का तर सेटचं नाव काय? डेडलिफ्ट. सगळ्यात जास्त इंजुरी प्रमाण या सेटला आहे आणि सगळ्यात जास्त तुमच्या बॉडीवर इफेक्ट करणारी एक्सरसाइज देखील हीच आहे. त्यामुळं सेफली तुम्ही यूज करा, ते बेनिफिट भरपूर भेटतील. कमॉन, कंट्रोल बरोबर. जास्त आपण टार्गेट मसल ग्रुप्स करायचे. स्ट्रेच कर आणि कमॉन अप, ग्लूट्स डाउन, स्ट्रेच. परफेक्ट. डेडलिफ्ट खतरनाक. ओके. तर सर परवा येत होतो पुण्यावरनं आणि जो ड्रायव्हर होता तो म्हणला 2 तासानंतर जरा थांबूया का. तर त्याला म्हणलं काय झालं, तर म्हणे जरा बॅकचा प्रॉब्लेम आहे. तर विचारल्यावर म्हणाला की डेडलिफ्ट मारताना जास्त वेट घेतलेलं आणि डिस्क स्लिप झाली आणि आता आर्टिफिशियल डिस्क बसवली. त्यामुळे मित्रांनो इगो वेट लिफ्टिंग करू नका. अजून काय माहिती मला, फक्त तुमचा बॅकचा फॉर्म चांगला ठेवतात. बॅक पूर्ण अर्ज करतात, व्यवस्थित बॅक न उचलतात. पण मला अजून एक काय करतात, तुमची मान आहे ना आज ठेवतात. ज्या पद्धतीने तुम्ही बॅक करता तुम्ही तुमची मान अशी नाही पाहिजे आहे. तुमच्या नेकमध्ये देखील इंजुरी होऊ शकते. त्यामुळे तुमचा मानचा फॉर्म काय पाहिजे आहे. समजा तुम्ही पुढे एक आरशात मारताय, आरशातून तुम्ही पायाच्या अंगठा बघा कंटिन्यू लास्टपर्यंत हा पकडला, तुमचा फॉर्म हा राहू द्या, तर तुमची नेक फिक्स आहे. तर नॉनस्टॉप हे नेक ठेवायचा प्रयत्न करा. ओके. हे तुम्ही असं नेकवर लोड येतो, असं नका करू, इंजुरी होईल. आता म्हणणार तुम्ही फॉर्म चेक करा. तो ज्यावेळेस खाली लिफ्ट करतो ना, त्याला पूर्ण लक्षात त्याचा ग्लूट्स वरती आहे. हा तो ग्लूट्स होता तुम्ही ग्लूट्स पूर्णपणे आकर्षतोय. आपले सपोर्ट इतर मसल असले तरी आपलं लक्ष पूर्णपणे ग्लूट्स मसलवर ठेवा. आता आपला रोमॅनियन डेडलिफ्ट आहे, आपला ग्लूट्स एक्सरसाइज आहे. त्यानंतर आपण एक त्याची बॅक बघा पूर्णपणे स्ट्रेट मूव्हमेंटमध्ये आहे आणि याला कुठली इंजुरी न होऊन ते मारणार आहे. दुसरी गोष्ट अजून त्याची नेक पण बघा, हे नेक साईड आहे एकदम स्ट्रेट आहे. तो नाकी नेक असे पाठीमागे जास्त करतोय ना पुढे करतोय, मुवमेंट सेम आहे. हा तुम्ही फॉर्म सेम असा ठेवायचा प्रयत्न करा लास्टपर्यंत. या सेट तुम्ही मारता तुम्हाला इंजुरी कधी होणार नाही. तुम्ही वेट कितीही मारा, फक्त हा फॉर्म हा फॉर्म नसता.
1 2 3 4 5 6 7 8 अजून मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागे उदाहरण दिलेलं आहे. जेवढी तुमची ग्रिप टाईट असेल तेवढा तुमचा सेट चांगला बसणार आहे. जेवढं तुमचं इलेक्ट्रिकला जेवढी वायर तुमची अटॅच चांगली असेल तेवढं तुमचं उपकरण चांगलं चालणार. तसं आपली पॉवरचं एक स्त्रोत आहे. तुम्ही जे पकडणार एकदम ग्रिप टाईट पकडा, कोणतं सेट असून द्या, तुमचा मसल माइंड प्रोसेसर कनेक्शन चांगलं होईल आणि मसल चांगला फटे होईल. येस. तर मित्रांनो आजच्या ग्लूट्स आणि काव्स वर्कआउटमधला सेकंड सेट आहे, हा सुपर सेट आहे. त्यातला पहिला आहे आपला बारबेल हिप थ्रस्ट आणि त्यासोबत आपण मारणार आहे सुपर सेट ग्लूट्स ब्रिजेस. तर सेट बघा आम्ही फॉर्म मारतोय, आपण फॉर्म मारता ट्राय करा. स्टार्ट मला केलं आहे. डिक्लाइनचा एक बेंच घ्यायचा, डिक्लाइनच्या पद्धतीने बेंच खाली घेऊन बरोबर आपल्या पायाची मुवमेंट थोडी पुढे घे. हां, आणि आपला जो बार आहे हा पहिला बार आपल्या एका मित्राकडून आपल्या बरोबर कमरेवरती ठेवा बार या मुवमेंटनं. ओके. आणि काय करायचं, ज्या वेळेस तुम्ही खाली खाली हायचं खाली जा 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 पूर्ण मुवमेंट आपल्या ग्लूट्सवर घ्यायचा ताण आपला आणि ग्लूट्स वर आकस घे वरती. आता जास्त वर नको इथपर्यंत ठीक आहे. हां, ग्लूट्स पूर्णपणे आकसून साधारण 1 सेकंड ते 2 सेकंड होल्ड करा आणि नंतर तो मुवमेंट जो आपण मसल होल्ड केलाय ग्लूट्स मसल तो मसल खाली ताण स्लोली सोडा. तो मसलचा ताण न सोडता पूर्णपणे वरती आकसल्यावरती साधारण 1 ते 2 सेकंड होल्ड करा. अशा फॉर्ममध्ये तुम्ही साधारण रिपिटेशनचे 10 ते 12 ठेवायचे आणि लगेच सुपर सेट आपण केटलबेल थ्रस्ट घेणार आहे. मान थोडी वर ठेव आणि मानाची मुवमेंट तुम्ही अशी ठेवा की तुम्हाला त्या मुवमेंटला कम्फर्ट वाटेल. जास्त वर नको, जास्त खाली नको. त्या मुवमेंटला मान ठेवून तुमचा पूर्ण ताण द्यायचा प्रयत्न करा. परफेक्ट. ओवर जास्त आपण नको वरती. सेम कॉन्ट्रॅक्ट सोडू नको. सगळ्यात जास्त मुलं म्हणतात की आम्ही हे मुलं का केलं पाहिजे, हा जास्त करून लेडीजसाठी वर्कआउट आहे. तसं नाही मित्रांनो. तुमची जर लेग स्ट्रॉंग पाहिजे असेल किंवा तुमची बॉडी लाईन पूर्णपणे एक 3D आकार किंवा एक मजबूत बॉडी पाहिजे असेल तुम्हाला, तर हा देखील मसाला खूप महत्त्वाचा आहे. ह्या मसाला तुम्ही ट्रेन करा, याचे बेनिफिट भरपूर आहे. तुमचे बाकीचे एक्सरसाइज देखील ह्या एक्सरसाइजमुळे तुमचे स्ट्रॉंग होणार आहे. बॉडीचा कोणताच पार्ट वीक सोडू नका. भले तो व्हिजिबल जास्त होत नसेल किंवा तो आपण दाखवता येत नसेल, पण तुम्ही मसल पूर्ण बॉडी पूर्णपणे चांगली एक प्रकारे तुमच्या बॉडीला आकार चांगला येतो. त्यासाठी सर्व एक्सरसाइजचे मसल्स पूर्णपणे ट्रेन करा. आता मी तुम्हाला खास दाखवण्याचं माझं मुवमेंट घेतोय. बरोबर पायाचा समान ठेवायचं. हा डंबेल काय करायचं, हां थोडा पंजा बाहेर काढ. ओके. ते स्ट्रेच 1. जास्त मागं जाऊ नको, बॉडी घेऊ नको. दाब जा खाली पाठीमागं हे कर. गुडघे वाकवून थोडं गुडघं वाकून थोडं पाठीमागून जा. हा असा ताण दे. हा अप हो किंवा आपला जो पहिला सेट मारला आपण त्याला तो सेट आपला कंपाऊंड मुवमेंट आहे. आणि लगेच हा आपण लाईट वेट न मारा, जास्त हेवी वेट घेऊ नका. तुमच्यापेक्षा हा डंबेल नसेल केटलबेल तर तुम्ही नॉर्मल डंबेल्स पकडून देखील तुम्ही सेट हा फॉर्म करू शकताय. जास्तीत जास्त ताल तुमचा ग्लूट्स एंगेज करा आणि ग्लूट्सवर लक्ष देऊन ग्लूट्स पंप करा. ग्लूट्स ह्या मसलचं महत्व काय आहे, मसल जर असेल तुम्ही बॉडी बिल्डिंग जर शो करत असेल तर त्या बॉडी बिल्डरवर करा ज्याचे ग्लूट्स वीक आहेत आणि त्यांचं कमी ग्लूट्स असल्यामुळे जे त्यांचा नंबर हुकलेला आहे त्यांना त्या ग्लूट्स मसलचे महत्व विचारा काय आहे. आपण डिक्लाइन बेंच घेतला. डिक्लाइन बेंचवरती आपली अप्पर बॅक टाकायची मुवमेंट घेऊन स्लोवरी खाली आपला ग्लूट्स मसल पूर्ण स्ट्रेच द्यायचा आणि वरती घ्यायचा थोडा वेळ तो होल्ड करायचा. 1-2 सेकंड झाला की परत हा असा तो कॉन्ट्रॅक्ट जो आपण जो ताण पडलेला आहे तोच मसल खाली स्लोवर घेत जायचं.
3. थोडा एक साईडने व्हिडिओ घ्या म्हणतो. हां कमा दे स्ट्रेच खाली अप, ही मुवमेंट ठेव. परफेक्ट. थोडा जाऊन दे खाली अजून. बरोबर. कमा आता सुपर सेट घेतोय ग्लूट्स ब्रिचेस विथ केटल बेल्स. ज्यावेळेस हा वर जातो त्यावेळेस मसल पूर्ण असतो करायला. पाठीमागे घेता वेळेस खाली घेता वेळेस खाली बसून स्ट्रेच करायचं. स्ट्रेच स्ट्रेच. हा बसू नको. पाठीमागे कंबर घ्यायचे. ओके. हा आलं लक्षात घ्या. बरोबर. स्ट्रेच परफेक्ट. क्या फॉर्म ठेवा. ज्यावेळेस डंबल्सला खाली त्यावेळेस ब्रीथ इन करा. ब्रीथ आउट करा. या पद्धतीने मुवमेंट घ्यायची. बरोबर. मसल पूर्णपणे खाली. ग्लूट्स स्ट्रेच द्या. कॉन्ट्रॅक्ट. Glute bridges. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. असे आपण सुपर सेट बॅक टू बॅक 3 घेणार आहोत. आपला नेक्स्ट सेट आहे स्टँडिंग काफ रेज. मुवमेंट सेम असे घ्या. तुमच्यापाशी जर मशीन असेल अवेलेबल तर ठीक आहे. नसेल तर तुम्ही स्मिथ मशीनवरती मारू शकताय. पायाचं डिस्टन्स आपल्या एवढं ठेवायचं. बरोबर. आणि वर दाबतोय. दाबवरती दाबतोय आपण 2 मुवमेंट ठेवा मित्रांनो. साधारण तुम्ही ज्यावेळेस खाली सोडताय त्यावेळेस काफवर पूर्ण लक्ष द्या. थोडं उचल. इथं थोडा वेळ थांबायचं. होल्ड करायचं. इथं परत अप. पूर्ण वर. डाऊन. अप. परफेक्ट. असे साधारण आपण रिपिटेशन घेणार आहोत. 12चे सेट आपण घेणार आहोत. 12चे 15 रिपिटेशन घेणार आहोत. आणि सेट त्याचे घेणार आहोत 5 सेट. थोडं ओल्ड स्कूल मुवमेंट आहे ही. आपण याच्यात 5 सेट घेतोय म्हणजे तुमचा काफ मसल साधारण बऱ्याचशा बॉडी बिल्डरांचं किंवा फिटनेस ॲथलेटिक्सचं काफ वीक असतो. तर तुम्ही 10 ते 12 रिपिटेशन मध्ये 3 सेटमध्ये पूर्ण मसल पूर्ण तुमचा होत नाही. त्यासाठी तुम्ही साधारण या सेटचे आपण 5 सेट घेणार आहोत 10 ते 12 रिपिटेशनने. आणि प्रत्येक सेटला तुम्ही थोडं वेट वाढवत जायचं आहे. मुवमेंट न चुकता. आता मी मारून दाखवतो तुम्ही कसं मारतोय बघा. त्या पद्धतीने मारायचं ट्राय करा. तुमचा हा जो बार सेंटर असतो हा बार सेंटर तुमच्या बरोबर नेकच्या मध्ये येऊन द्या आणि ट्रॅप वरती घ्या. उचलल्यावरती आपला सेंटर बघायचा पूर्णपणे आपल्या अशात उचलला. 5 मुवमेंट 7 चेस्ट अप. इथून थोडा खाली स्ट्रेच करा मसल. इथं घ्या. इथनं अप. स्लोली कॉन्ट्रॅक्ट मध्ये पूर्ण फक्त
काफ मसल खाली घ्यायचा आहे. 2 आणि मित्रांनो शोल्डरनी उचलू नका, ट्राय करा काफ्सनी वर या. 4 6 7 8 9 10 11 12. आता आपण प्रत्येक सेटला थोडं वेट आपण वाढवत जाणार आहोत. बॅकअप, कोर टाईट, काफवर लक्ष दे पूर्ण. 1 2 3 4 5. ज्यावेळेस तुम्ही खाली जाता त्यावेळेस थोडा स्ट्रेच जास्त द्या आणि वर त्याला कॉन्ट्रॅक्ट करा 1 ते 2 सेकंड. होल्ड इट. तो ताण स्लोली खाली घ्या. गुड. परफेक्ट. सेम मुवमेंट. दाब थोड़ा खाली दोस्तों. दाब वर दाब थोड़ा होल्ड कर. दाब दाब होल्ड मॅक्स डाऊन. तर मित्रांनो, आपण जे कोण रनिंग करतं किंवा स्विमिंग किंवा डेली तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये लेग्स इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे किंवा लेग्स मुवमेंट जास्त आहे त्यांच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट एक्सरसाइज ॲज अ रनर किंवा स्विमर माझ्यासाठी काफ्स स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा एक्सरसाइज परफेक्ट तुम्हाला काफ्सला हिट करतो आणि तुमचे काफ्स अजून जास्त बिल्ड करतो. त्यामुळे जे कोण रनिंग करते किंवा स्विमिंग करते त्यांनी आठवड्यातून मिनिमम 1 ते 2 वेळा हा एक्सरसाइज नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल, तुम्हाला क्रॅम्प्स येण्याची शक्यता कमी होईल, तुम्हाला इंजुरीज रनिंग करताना कमी येतील. तर मित्रांनो, ह्या एक्सरसाइजचे आपण 5 सेट घेणार आहे. प्रत्येक सेटमध्ये तुम्ही कमीत कमी 10 रेपिटेशन्स ठेवा आणि 5 सेट घ्या. यानंतर रेस्ट पिरियड कमीत कमी 2 मिनिटाचा किंवा 2.5 मिनिटाचा घ्या.
मित्रांनो आपल्या आजच्या दिवसाचा हा लास्ट सेट आहे, तो आपण सेट घेणार आहोत सुपर सेट. फर्स्ट सेट आपला राहील सेटेड काफ रेज, त्याच्याबरोबर सुपर सेट टिबियालिस रेज. हा आपला टेबल आपला फ्रंट मसल असतो, इथं आपला असतो टेबल मसल, त्यासाठी आहे. तुम्हाला कसा मारायचा दाखवतो. पहिला आपण घेऊया सेटेड काफ रेज. साधारण अंतर नॉर्मल घ्यायचं, चेस्ट अप ठेवून बॅक अप ठेवायचं, कोर टाईट ठेवून थोडं पुढे यायचं, चेस्ट अप ठेवा, स्लोली खाली एकदम काफ मसल पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 11 12. याच्याबरोबर सुपर सेट लगेच आपण न थांबता डंबेल्स टिबियालिस रेज घेणार आहे. हा मसल तुमच्या काफसाठी खूप महत्वाचा आहे. तुमची काफची एक प्रकारे तुमचा बॉडीचा आकार चांगला करणार आहे. दोन्ही पायाशी ठेवा बरोबर, आपल्या पायाच्या दोन्ही पुढे असा डंबेल्स घ्यायचा, पकडला, थोडं बॅक साईडला पडा, एकदम बॉडी स्ट्रेट ठेवायची. आपला ट्रायसेप्स आपला हा असणार आहे, इथे असतो मसल पूर्ण. बॅकअप ठेवला, कंट्रोल फॉर्म मध्ये इथून स्लोली खाली जायचं, पूर्ण स्ट्रेच द्या, कॉन्ट्रॅक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा झाला आपला फर्स्ट सुपर सेट. आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे ज्यांचे काफ मसल वीक आहेत त्यांनी हा सेट तर चांगल्या पद्धतीने माराच, पण ज्यांचा शक्यतो हा सेट जास्त करून मुलं मारत नाहीत, पण हा सेट तुम्ही तुमच्या लेग वर्कआउट मध्ये हा मारायचा प्रयत्न करा ऍड करून. टाचा थोडं जोडो, कॉन्ट्रॅक्ट कर बरोबर. ओके, एल्बो हे कॉन्ट्रॅक्ट कर, पूर्ण ताण दे, अप, थोडा वेळ होल्ड कर, जो मसल ताण पडतो इथं हा कॉन्ट्रॅक्ट कर, स्लो डाऊन कर, स्ट्रेच दे, अप, होल्ड इट, 2, कम ऑन, 3, कॉन्ट्रॅक्ट कर, 3 4. थोडे टाचा पाठीमागे घेतलेस ना तुला घसरून जाणार नाही. ओके, 5, कम ऑन, 6 7 8 9, कम ऑन, 10. दुसऱ्या मित्रांना असं सपोर्ट दिला तरी चालेल, शक्यतो वेट जर हे होत नसेल तर. हां, 11, कम ऑन, 12. थोडा सपोर्ट द्यायचा त्याला, किंवा थोडी तुम्ही हेल्प केली तरी चालेल. अशा तऱ्हेचे तुम्ही 3 सेट मारा आणि तुमचा हा आपला लास्ट सेट राहील. प्रॉपरचा व्हिडिओ आपला खूप मोठा म्हणून आपण हा लास्ट मध्ये आपण सेट घेतोय. ह्याच्यात तुम्ही 3 सेट पूर्ण करा. आणि आपण आता हा झाला आपला एक्सरसाइजचा सगळा प्लॅन. उद्या आपण घेत आहोत डाएट प्लॅन पूर्णपणे. त्यात आपण नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेतोय. दुसरी गोष्ट, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर अख्ख्या दिवसाचं जे फर्स्ट मील पासून ते लास्ट मील आहे
ते पण आम्ही काय घेणार आहे हा प्रॉपर व्हिडिओ दाखवणार आहे, ज्यात तुमचे मसल बिल्ड होतील, तुमच्या बॉडीचे स्ट्रेंथ वाढेल, दुसरी गोष्ट तुमचं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तर जो डाएट प्लॅन आहे त्यामध्ये आपण मोस्टली हाय प्रोटीन इनटेक फूड घेणार आहे. त्यासोबत तुम्हाला जे रिक्वायर्ड अजून तुम्हाला ज्याची गरज आहे, फॉर एक्झाम्पल कोणत्या भाज्या घ्यायला पाहिजेत, सोबत कार्ब्स, तुम्ही कसा तुमचा आहार बेसिकली दिवसाचा प्लॅन करायला पाहिजे, किती % कार्ब्स एका मीलमध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा किती % तुम्ही प्रोटीन घ्या, गुड फॅट्स घ्या किंवा तुमचे व्हायटॅमिन्स, मल्टीव्हायटॅमिन्स ह्याचा इम्पॉर्टंट रोल का प्ले करतो तुमच्या खाण्यामध्ये, कोणते फळं केव्हा खावी, कोणता आहार कोणत्या वेळेस घ्यावा हे आपण बघणार आहोत डाएट प्लॅन. तर मित्रांनो बघत राहा युवा फिटनेस ऑफिशियल. आणि आपला जो वर्कआउट प्लॅन आहे युवा फोर्स मोड, हा युवा फोर्स मोड का नाव आहे तर तुम्ही हा प्लॅन पूर्णपणे फॉलो केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. फक्त व्हिडिओ बघू नका, हा प्लॅन तुम्ही जिथं वर्कआउट करताय तिथं तुम्ही हा प्लॅन पूर्ण बघायचा प्रयत्न करा आणि पूर्णपणे तुमच्या जी क्षमता आहे त्या क्षमतेने करायचा प्रयत्न करा. रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ येणार आपला आहे, त्यात तुम्ही बघत राहा युवा फिटनेस ऑफिशियल. Hi guys, Coach Krista here. We're at the T Club, just filmed a couple of videos, and it would be great if you just followed UA Fitness Official on YouTube and maybe